गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. जळगाव प्रतिनिधी. शहरातील रामेश्वर कॉलनी, एकनाथनगर परिसरातील साईबाबा मंदिराजवळील गटारीचे पाणी तुंबल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे गटारीच्या कडेला तसेच काही ठिकाणी गटारीवरच उभारण्यात आलेल्या अंदाजे 10 ते 15 घरांच्या कंपाऊंड भिंतींमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अलीकडील पावसामुळे गटारीतील सांडपाणी बाहेर होऊन थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे घरांमध्ये दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गटारीवरील अडथळे आणि अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने प्रत्येक पावसात हीच समस्या निर्माण होते. वेळेत उपाययोजना न झाल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, गटारीचा अडथळामुक्त प्रवाह सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.